पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले माथेरान हे इतिहासाची ओळख सांगणारे देखील ठरत आहे। वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचे जन्मस्थळ म्हणून माथेरानची वेगळी ओळख आहे। 2 जानेवारी 1943 हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी काळा दिवस मानला जातो। हॉल नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने 2 जानेवारीच्या पहाटे माथेरानचे सुपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल व मानिवलीचे सुपुत्र वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्यावर बेछूट गोळीबार केला आणि त्यात हे दोन्ही नररत्न देशासाठी धारार्थी पडले आणि हाच 2 जानेवारीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण रायगडसह ठाणे तसेच महाराष्ट्रभरातून अनेक देशभक्त क्रांतीज्योत घेऊन ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील या सिद्धगडावर झालेल्या रक्तरंजित इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी या 2 वीरांना त्याच दिवशी त्याच वेळेला आणि त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन करतात। याचेच औचित्य साधत यावर्षी माथेरानमधून देखील 1 जानेवारीच्या रात्री 10 वाजता माथेरानमधील काही महिला तसेच तरुणांनी एकत्रित येत आझाद दस्ता हा ग्रुप स्थापन केला आणि याच ग्रुपच्या माध्यमातून माथेरानमधून देखील पहिल्यांदाच क्रांतीज्योत सिद्धगडावर घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले। यावेळी माथेरानच्या माधवजी गार्डन मधील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला माथेरानचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला गटनेते शिवाजी शिंदे यांच्या हस्ते आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभाला नगरसेवक सुनील शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्याचबरोबर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली व यानंतर नागरिकांच्या उपस्थितीत शहरातून मशाल फेरीसह आझाद दस्ता ग्रुपने सिद्धगडाच्या दिशेने प्रस्थान केले। आझाद दस्ता या ग्रुपच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमासाठी माथेरानच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अर्चना बिरामने, रेखा चौधरी, सुहासिनी दाबेकर, जागृती शिंदे, रसिका शिंदे, कोतवाल ब्रिगेडचे अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर, चेतन कळंबे, सुनील कोळी, हर्ष शिंदे, संदीप कोळी, महेश काळे यांनी विशेष परिश्रम घेतले होते। माथेरानमधून प्रथमच सिद्धगडावर क्रांतीज्योत घेऊन जात असल्याने महिलांचा व तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। तर यावेळी सिद्धगड प्रतिष्ठानच्या वतीने माथेरान क्रांतीज्योतीचे वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले। पहाटे 6:02 होणाऱ्या सिद्धगडावरील क्रांतीज्योत प्रज्वलन व अभिवादन कार्यक्रमास खासदार किसन कथोरे, माजी आमदार गोटीराम पवार तसेच रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल व अन्य मान्यवरांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती। यावेळी आयोजकांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाचा गौरव करताना माथेरानचे सुपुत्र हुतात्मा भाई कोतवाल यांच्या कुटुंबियांच्या वतीने मेघना कोतवाल यांनी सन्मान स्वीकारला। तर रायगड तसेच ठाणे जिल्ह्यातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच महाराष्ट्रभरातील देशभक्त मोठ्या संख्येने या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होते। माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान।